बारामतीमध्ये शरद पवार यांची आज ही प्रचार सभा आहे। खरं तर निवडणुकीच्या प्रचाराची ही आजची अखेरची प्रचार सभा आहे आणि या सभेसाठी संपूर्ण पवार कुटुंब हे उपस्थित राहिलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मंदार, काय नेमकं तिथलं वातावरण आहे, कारण आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे। प्रचाराचा अखेरचा दिवस आहे। या महाराष्ट्र विधानसभेच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीची शरद पवारांची अखेरची प्रचार सभा शरद पवार या ठिकाणी घेत आहेत। अर्थात युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार या ठिकाणी यायचे आहेत, युगेंद्र पवार यायचे आहेत, सुप्रिया सुळे यायचे आहेत। मात्र युगेंद्र पवारांचे आई वडील या ठिकाणी आलेले आहेत आणि या सभेचं हे रूप आपण पाहिलं तर बारामतीच्या लेंडीपट्टी मैदानावरती ही सभा होते आहे आणि या सभेला शरद पवारांसोबत असलेले बारामती तालुक्यातील त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी बऱ्यापैकी या ठिकाणी उपस्थित आहेत। दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षाची दुसरी सांगता सभा मिशन हॉस्पिटलच्या मैदानावरती होते आहे। शरद पवारांचा आणि त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा एक शिरस्ता राहिला होता की एकूण निवडणुकीच्या प्रचारामध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये फारसा प्रचार हे नेते करत नसत, मात्र अखेरची सभा त्यांच्या मतदारांसमोर जाऊन ते घेत असत। मात्र एकाचे दोन पक्ष झाले आणि त्यानंतर बारामतीच्या राजकारणामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आणि त्यामुळं या सांगता सभेला देखील मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या सभेमध्ये शरद पवार काय बोलतात, काय अजित पवारांवरती टीका करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण आपण पाहिलं शरद पवारांना जे सोडून गेलेले नेते आहेत, मग छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील, यांच्यावरती अतिशय कडक शब्दामध्ये शरद पवारांनी टीका केली होती। आता तशाच शब्दांमध्ये अजित पवारांवरती ते टीका करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष यासाठी असणार आहे। कारण इथल्या मतदानावरती या सगळ्या सभेचा शरद पवार काय म्हणतात याचा परिणाम होणार आहे। अगदी मंदार, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे आपण बघूयात, खरं तर अखेरच्या सभा आज होताना दिसत आहेत। सगळेच जण भावनिक साथ सुद्धा घालतायत आपल्या मतदारांना। पवार नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।